ए बाबा चल शांती उभर माझं बोलून 8 पासून डोसकं दुखायले माझी विनंती खरं रागात येऊ नको कॅन्सल करू का रागात येऊ नको म्हणलं घरचे माणसं अर्थात त्याची गप्पच ना तू डाय करून येतो बरोबर आज पहिल्यांदा संतोष देशमुख अण्णा यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अंबाजोगाई तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळी विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करतो। संतोष अण्णा यांच्या हत्येला जवळपास एक आज महिना झाला। सर्व आरोपी माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं CID फास्ट ट्रॅक अजून SIT ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही प्रोसिजर होतं तात्काळ त्यांना फाशी व्हावी अशा प्रकारचं निवेदन त्यांनी विधानसभेत केलं होतं। आमची सामान्य कार्यकर्त्यांची सर्व जनतेची एकच मागणी आहे की संतोष देशमुख यांचे जे कोणी हत्यारी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे, ह्याच्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही। आणि जवळपास 250 अधिकारी ह्या कामात गुंतले होते, पोलीस अधिकारी, त्यांनी ह्या सर्व आरोपींना जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक केलेले आहे, काही स्वतःहून अटक झालेली आहेत आणि आता हे फास्ट ट्रॅकवर सुरू झालेलं आहे। आता ही न्यायप्रविष्ट गोष्ट झालेली आहे। आता आम्हाला एक आत्मविश्वास असा आहे की आमच्या संतोष अण्णाला न्याय हा 100% मिळणार म्हणजे मिळणार आणि त्यांना फाशी होणार, याच्यात आमच्या मनात कुठलंही आता दुमत नाही। कारण राज्याचे प्रमुखच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी तसं आश्वासन आणि शब्द ह्या देशातल्या राज्यातल्या 12 कोटी जनतेला दिलेला आहे। पण आता काय होतं आहे की आरोपी अटक झालेले आहेत, सर्व प्रक्रिया होत आहेत, तरीसुद्धा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या बीड जिल्ह्याचे नेते सन्माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्यावर आमच्याच महायुतीतले एक आमदार सुरेश धसांना हे सतत शिवराळ भाषेत टीका करत आहेत। आमचं म्हणणं काय की संतोष अण्णाचा जो मृत्यू झाला याच्यामध्ये आम्ही सर्वजण आरोपीला पकडलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही तुमच्या मागे आहेत। पण त्या आडून जो तुम्ही वैयक्तिक काही आरोप करत आहेत, वाळू सिमेंट कुणाच्या जमिनी, हे आम्हाला मान्य नाही। तुम्हाला आम्ही सर्वोच्च सभागृहात पाठवले, तुम्ही त्या सभागृहात जा, तिथं तुम्हाला काय काय म्हणायचंय ते म्हणा, त्यांच्यावर कुणाचे आरोप असतील, कुणी खोटं वागत असेल खरं वागत असेल ते तिथं तुम्हाला त्या सभागृहाचा तो अधिकार आम्ही दिलेला आहे 288 लोकांना, तो तुम्ही तिथं कायदेशीर बजावा। पण तुम्ही वैयक्तिक चारित्र्यावर येऊन अजितदादासारख्या एका कार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केले आणि तुम्ही क्या हुआ तेरा वादा अजितदादा म्हणून मान हलवताय, त्याच्यामुळे एक बॅड इम्प्रेशन आमच्या पक्षाचं चाललंय की आम्ही एक जबाबदार कार्यकर्ते आहेत। आमच्या नेत्याबद्दल जर तुम्ही असे मुंडी हलवून हातवारे करून धनंजय मुंडे साहेबाबद्दल बोलत असताल, दादाबद्दल बोलत असताल, तर आम्ही या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, गाव पातळीवरले कार्यकर्ते आहेत, आम्हाला ह्याचा राग येत आहे आता आणि हे आम्ही खपवून घेणार नाहीत, हे तुम्हाला आम्ही निर्वाणीचं सांगत आहे। तुमचे पक्षाचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुमचे आहेत, त्यांनी आश्वासन दिले, मग तुमचा त्यांच्या गृहमंत्र्यावर आणि मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही का? त्यांनी जे फास्ट ट्रॅक लावलंय, इतके 175 कर्मचारी ह्या गुन्हेगारांना शासन करण्यासाठी, सगळे काय काय कायदेशीर गोष्टी बघण्यासाठी, याच्यावर तुमचा विश्वास नाही का? मग तसं नसेल तर तुमचा फडणवीस साहेबांवर बावनकुळेवर विश्वास नाही म्हणून सांगा। पण बेताल वक्तव्य जे आपल्या तोंडून होत आहे ते वक्तव्य करू नका अशी तुम्हाला आमची विनंती। कारण आमची पहिली पत्रकार परिषद आहे, कारण आम्ही तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही 5दा प्रतिनिधित्व करता या जिल्ह्यातून, तुम्हाला आम्ही खासदारला उभा असताना मदत केली, तुम्ही आमच्या पक्षामध्ये होतात त्यावेळेस तुमचे काही निर्णय चांगले झाले असतील, कदाचित काही वाईट झाले असतील, पण आमचा मंत्री कसा खरा आहे म्हणून आम्ही टाळ्या वाजवल्यात, म्हणून आमचा तुमच्यावर अधिकार आहे। म्हणून आपण जो पक्ष सोडून गेलात त्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं, त्या पक्षावर किमान वाईट बोलू नका, त्या पक्षातल्या नेतृत्वावर तुम्ही चिखलफेक करू नका।
तुम्ही काय म्हणता, एकीकडे संतोष अण्णाचा मारेकरी पकडला, मारेकरी तर पकडलेत ना, मग आता राहिले काय? मग जर तुम्हाला तुमचं वैयक्तिक राजकारण करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या समोर जा. तुम्हाला सभागृह आम्ही दिलेलं आहे, निवडून दिलेलं आहे. तुम्ही त्या सभागृहात त्यांच्या भ्रष्टाचारावर आरोप करा, त्यांच्या चारित्र्यावर करा. ह्याच्याबद्दल आमच्या तरी मनात कुठं दुमत आहे. पण तुम्हाला असं वाटायलंय की मी फार संवेदनशील आहे, माझ्या मनाला लागले. अहो, कार्यकर्त्याला काटा मोडला तर तुमच्या पायात रक्त येते, इतके संवेदनशील आहात याची कल्पना आम्हाला आहे. म्हणून अण्णा, तुम्हाला आमची विनंती अशी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा तेच दादाचं नाव घेणार, तेच मुंडे साहेबाचं नाव घेणार आणि खालच्या पातळीवर जाऊन काहीतरी विक्षिप्त चाळे करून तुम्ही जे काम करायला ते बंद करा. कारण आम्ही तुमच्याबरोबर कुठल्या मुद्द्यावर आहेत? संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला सजा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. याच्यासाठी सर्व जनता, आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर आम्ही आहेत. जनता आहे ना तुमच्याबरोबर. जनताच तुमच्याबरोबर नसल्यावर तुम्ही तरी कुठं जाणार आहे? म्हणून तुम्ही हे थांबवा. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुमच्या गृहमंत्र्याला अजून काही त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक, अजून काही फास्ट ट्रॅकपेक्षा अजून कुठला फास्ट काही कार्यक्रम असेल तर तुम्ही त्या बंद खोलीत जा. तुमच्या मुख्यमंत्र्यांना बोला, सरकारला बोला. कारण तुम्ही सरकारचे घटक आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्याचे लाडके आमदार आहेत असंच तुम्ही सांगता. मग तुम्ही तुमच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला सांगा. पण आम्ही खबरदार म्हणून सांगतो की आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करू नका. कारण तुम्ही 5-10 आमदार झालात, तुमची निवडणूक संपली, आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आमची वेळ आली की तुमचे वैयक्तिक मतभेद बाहेर येतात आणि त्याचा परिणाम कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर होतो. तुम्ही इतक्या जातीचं विष पसरवत आहात की आम्ही दुसऱ्या गावात गेलं तर एक सामान्य माणूस सुद्धा बोलायला तयार होईना, तू ह्या जातीचा, तू त्या जातीचा. मग आम्ही निवडणूक लढवायची कशी? समाजात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे कसे? समाजकारण, राजकारण करत असताना तुम्हीच जर नेहमी जातीवर बोलणार असताल, तुम्हीच सांगता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि संतांची भूमी, आणि या संतांच्या भूमीत राजकारण केलं, खालच्या दर्जाचं राजकारण केलं जाणार नाही. कारण हेच संत सगळ्याला सर्व धर्माची शिकवण देणाऱ्या ही भूमी आहे, मराठवाडा आहे, महाराष्ट्र आहे. म्हणून तुम्ही एकीकडे निवडणुकीत ते मानता, निवडणूक संपली की जातीवर येता. ही किती दिवस? काय आमच्या कानात भिड्या आहेत का? आम्ही बी कार्यकर्ते हुशार आहेत. फक्त योगायोगाने तुम्हाला चान्स मिळाला, आम्हाला मिळाला नाही. म्हणून आम्ही काही समाजकारणाचा वसा सोडला नाही. भले आमच्या नशिबात नसू द्या ना, पण आम्हाला जी आमचं राजकारणाचा नाद आहे ती आम्ही गाव पातळीवर, भले आमचे जन 2च काम होतील, पण आमच्या नेत्याची, पक्षाची प्रामाणिक राहून आम्ही ते करीत आहेत. आम्ही जातीवाद करीत नाहीत. तुम्हीही करू नका. आणि कृपया तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, तुमच्या मनात काही जर असेल तर तुम्ही सरळ मुख्यमंत्र्याकडे जा, दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे जा, त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि मारेकऱ्याला कशी सजा होईल त्याच्यासाठी अजून तुमच्या मनात काय चांगले विचार असतील, तुमच्या काही नव्या आयडियाज असतील तर त्यांना सुचवा. पण आमच्या नेतृत्वावर अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे साहेबांवरचे वैयक्तिक आरोप तुम्ही तात्काळ थांबवा. ही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनंती तर करत आहे, सूचना करत आहे. म्हणून पुन्हा एकदा पुन्हा तुम्ही जे तुमच्या भाषणात सांगताना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो, तीच विनंती हात जोडून पाया पडून सुद्धा आम्ही करतो की तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही कृपया वैयक्तिक चारित्र्यावर, कुणाच्या भ्रष्टाचारावर बोलायचं सभागृहात बोला, पण पब्लिकली बोलून आमचा माणूस गेला, आमचा नातेवाईक गेलाय, ह्या माणसाच्या मरणाआड राहून तुम्ही दुसरंच राजकारण करू नका. ही तुम्हाला आमची सगळ्याची, राष्ट्रवादी काँग्रेसची आणि सगळ्या आमच्या तालुक्यातल्या सरपंचाची, प्रमुख कार्यकर्त्यांची तुम्हाला विनंती आहे. नेमकं हे राजीनामा घेण्यासाठी सुरू आहे का असं वाटतंय का? आणि कोण हे नेमकं सगळं करा? अहो, मुंडे साहेबांनी सांगितलं ना, माझ्यावर जर संशयाची सुई आली तर 1 मिनिटात राजीनामा देतो म्हणून. पुन्हा तेच सांगायचं का रोज? आम्ही तेच म्हणतो किंवा कुणी असू जा, किती मोठा माणूस असू जा, जर त्याच्यात आरोपी असेल तर तुम्ही पकडा, राजीनामा घ्या, काय तुमचे जी प्रक्रिया आहे ती करा ना पूर्ण तुम्ही. पण वैयक्तिक टीका रोज करून आमचं मनोबल, कार्यकर्त्याचं मनोबल खच्चीकरण व्हायलंय ना, हे करू नका. आम्ही, कारण तुम्हालाही आम्ही मतं दिलेली आहेत एक काळ, तुम्हालाही नेता म्हणून आम्ही डोक्यावर घेतलेलं आहे. त्यावेळेस आम्ही तुमच्यावर कुणी बोललो असंच बोललोत का? नाही, आम्ही तुमची पाठराखण केली. आम्हा तुम्ही मागा म्हणल्याप्रमाणे की ह्या बीड जिल्ह्यामध्ये ते भाजपचे तुमचा जो युतीचा धर्म आहे, मुख्यमंत्र्याकडे या संदर्भात तुम्ही नेमकं काय म्हणणार? आम्ही मुख्यमंत्री महोदयाची 9 तारखेला वेळ मागितलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही जाणार आहेत की साहेब, आम्ही महायुतीचा एक प्रमुख घटक आहेत, आम्ही तुमच्याबरोबर सरकारमध्ये आहेत, कृपया तुम्ही तुमच्या आमदारांना बोलवा, समज द्या आणि जे काही मुख्य मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर बोला. वैयक्तिक कुणाच्या चारित्र्यावर, कुणाच्या कशावर बोलण्यापेक्षा
तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक बोला, पण हे सगळं थांबवा. लोक ह्याला कंटाळलेत, कारण आमच्या आता सोयाबीनचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे, अनेक शेतीचे प्रश्न आहेत. याच्यावर तुम्ही सभागृहातले लोकप्रतिनिधी काहीच बोलणार नाहीत. सतत तुम्ही आमच्या संतोष अण्णाच्या मृत्यूच्या आडून तुम्ही नथीतून तीर मारता का? हे बंद करा, ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती. एसआयटी सीआयडीच्या मार्फत तुमची देखील चौकशी झाली होती. अशा बऱ्याच जणांच्या चौकशा देखील झाल्या होत्या. आता वाल्मिक कराड हे तर अटक आहेत, पण आणखी एक आरोपी फरार आहे. त्यामुळे लोकांचा संताप आहे आणि परत प्रश्न उपस्थित केला जातो तपासी यंत्रणावरती. कसं पाहता याकडे नेमकं काय? आम्हाला जी सीआयडीनं बोलवलं त्या सीआयडीच्या चौकशीमध्ये असं विचारलं की तुम्ही तुमचा जो पदाधिकारी केला होता तालुक्याचा विष्णू चाटे, आम्ही सांगितलं केला होता, पण ज्या दिवशी त्याचं नाव आलं की आम्ही लगेच त्याला निलंबित केलं. कारण समजा आपण एकत्र बसलो, उद्या मी जाऊन इथून उठून जर काही गुन्हा केला तर त्याला तुम्ही जिम्मेदार आहेत का? म्हणून आम्ही जी घ्यायची काळजी ती काळजी आम्ही घेतली आणि त्याला पक्षातून आम्ही निलंबित केलं. मात्र अनेकांचे प्रवेश पक्षामध्ये झाले, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, आम्ही सर्व देखील बघितलं. आणि आता अशा पद्धतीने जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल आणि पक्ष पुन्हा म्हणत असेल की आम्ही त्यांना काढून टाकतोय, मग घेताच कशाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्यामध्ये असं काम करीत आहे. आम्ही सर्व कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे आणि ज्या कार्यकर्त्याचं चारित्र्य जर आम्हाला संशय आला कोणाचा, आम्ही पोलीस कॅरेक्टर मागूनच त्याला आम्ही पदाधिकारी करत होतो. कुठल्याही शेंडीवाल्याला, दाढीवाल्याला, विक्षिप्त हावभाव करणाऱ्याला आम्ही कधीही पदाधिकारी करणार नाहीत. काय असणार आहे तुमच्या पक्षातली नवीन रूपरेखा? काय असणार आहे? जे जे काही चांगलं असेल, जी सामान्य लोकांना जी राजकारण आवडतं, जे सामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जी शांततेचं, विकासाचं राजकारण आवडतं ते आम्ही करणार. नेमणूक कशी असणार आहे पक्षातल्या कार्यकर्त्यांची? टर्म्स अँड कंडिशन काय असतील राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी आम्ही त्याचं चारित्र्य बघून आता आम्ही त्याला पक्षात प्रवेश देऊ. त्यानं समाजकारणात, राजकारणात काम केलेलं असावं, किमान त्याला काहीतरी बोलता यावी, पक्षाची विचारधारा मांडता यावी, अशाच कार्यकर्त्याला आम्ही चांगली जबाबदारी देऊ. खर तर वाल्मिक कराड यांच्या वर देखील आरोप करण्यात आलेले आहेत. 1000 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती असल्याचं बोललं जातं. सुरेश धस यांनी आरोप केलेला आहे. आणि दुसरा आरोप हा असा आहे की तपास यंत्रणांकडे 100 पेक्षा अधिक खाते आल्याची माहिती देखील आहे. नाही, आता त्यांची जमीन किती आहे काय आता तलाट्याला आणि महसूललाच विचारावं लागेल. आता आम्ही कार्यकर्त्यांनी कुण्या पुढाऱ्याची, कुण्या नेत्याची, कार्यकर्त्याची प्रॉपर्टी विचारण्याचं काहीच कारण नाही. कारण आम्ही कार्यकर्ता, नेता किंवा आम्ही सगळं कार्यकर्ते 4-5 तास बरोबर, एखादा काही आंदोलन असेल, कुठं निवडणुकीत प्रचार असेल, काही बैठका असतील, तेवढ्या 4-5 घंट्याच बरोबर त्याची प्रॉपर्टी कुणाला कशी विचारेल? सक्षम यंत्रणा महसूलची, पोलीसची ती चौकशी करतील ना. त्या संदर्भात ईडीची नोटीस आल्याचा देखील दावा केला. नाही, आता त्यांना अण्णांना, त्या दोन्ही अण्णालाच माहिती, कारण ते दोघंही मित्र होते आणि आहेत, ते त्या दोघा अण्णाला माहिती, आम्हाला कार्यकर्त्याला काय माहिती. मात्र आपण जर बघितलं तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोठा मोर्चा निघाला होता. तुम्ही देखील म्हणता त्या आरोपीला फाशी दिली पाहिजे. या मोर्चामध्ये तुम्ही निषेध करताना कुठं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसले नाही, तशा पद्धतीने मागणी करताना सुद्धा दिसले. साहेब, आम्ही पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, हे बघा, अजित गरड आहेत, शिंदे आहेत, दौंडसाहेब आहेत, आवताडे आहेत, देशमुख आहेत, सगळ्या समाजातल्या, लिंगायत समाजातली माणसं आहेत, धनगर समाजातली माणसं, बघा तुम्ही कॅमेरा फिरवा, ही कुठलाही म्हणजे प्रत्येक मारवाडी समाजातली माणसं आहेत, व्यापारी आहेत, हमाल मापाडी आलेले आहेत, सर्व घटक, श्रम करणारा सगळ्या घटकानं, ज्याला हृदय आहे, ती प्रत्येक हृदय असणारा माणूस त्या मोर्चात होता, निवेदन देण्यात होता. कुणाला कुणाच्या परिस्थितीने जरी येणं झालं, जरी झालं नसलं त्या मोर्चाला, पण त्याच्या मनात तळमळ होती की माझ्या संतोष अण्णाला ज्या मारेकऱ्याने अमानुषपणे मारलं त्याला फाशी रस्त्यावर दिली पाहिजे, ह्या मताचा मी आणि सर्व कार्यकर्ते, जनता सुद्धा आहे. त्या मोर्चाच्या आडून राजकारण होतंय का आणि ते राजकारण कसं थांबवलं पाहिजे त्यासाठी तुम्ही काही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करताय असं वाटतंय नेते? ह्या मोर्चाच्या आडून किंवा आमच्या संतोष अण्णाच्या मृत्यूच्या आडून आम्ही राजकारण करू नका म्हणून आम्ही विनम्र आवाहन केले सगळ्याला. पण हे जर करीत असतील कोण पुढारी, आता तुम्ही बघा ना, रोजच चॅनल उघडले की ते दमानिया, आपले सुरेश अण्णा आहेत, कोण कोण आमदार आहेत, असू द्या, आपल्याला नाव फार घ्यायचे नाही त्यांचे, पण ह्यांनी थांबवावं असं आमचं मत आहे. कशामुळे हे सगळं होतंय असं वाटतं? कशामुळे? एकमेकाच्या राजकारणातली स्पर्धा, असंच त्याचं कारण द्यावं लागेल ना आम्हाला. आता त्यांचे वैयक्तिक कुणाचे व्यवहार असतील ते तर आम्हाला काय माहित नाहीत, पण संशय, सामान्य लोकांना जो संशय येत आहे की त्यांची राजकारणातली एकमेकाची जलसी असू शकते ना. कुणाला मंत्री व्हायचे, कुणाला मुख्यमंत्री व्हायचे, कुणाला आमदार व्हायचे, कुणाला काय करायचे,
कुणाला राजकारणातून संपवल्यानंतर मी पुढे जातो, ही त्यांचे गणित, त्यांचे आडाखे आहेत, ही सामान्य लोकांना कळतात, पण आम्हाला बोलता येत नाही ना. बोलता येत नाही म्हणजे का आमचा आवाज तिथपर्यंत कार्यकर्त्याचा जात नसतो. कारण आता इथून पुढचं राजकारण हे सामान्य माणसाचं झालं नाही. मतं आमच्याकडून घेऊन चालली ती, पण ती पुन्हा वर जाऊन टोळी व्हायली, मग ते कधी एक होतात. म्हणजे ह्या राजकारणाचं विश्लेषण जर करायचं झालं तर सुरेश अण्णा आमच्या बाजूने होते, आता तिकडे गेले. म्हणून मी त्यांना एकच साधा प्रश्न विचारतो की कौरवाकून बी तुम्हीच, पांडवाकून बी तुम्हीच. म्हणजे नेमकं युद्ध कुणासाठी करायलात, कुठं करायलात, का करायलात, कुरुक्षेत्र कुठं आहे तुमचं हे काहीच माहित नाही ना. तुम्ही जरूर मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही जिल्ह्यातलेत, तुम्ही सांगता मी ऊसतोडा कामगाराचा नेता आहे, मी शेतकऱ्यासाठी बांधतो, माझा जिल्हा हा मजुरांचा जिल्हा आहे. अरे मग 5-5 आमदार झाला, तुम्ही एकत्र बसा ना. तुमचे मनभेद बाजूला ठेवा, मतभेद बाजूला ठेवा आणि तुम्ही एकत्र या आणि जिल्ह्याचं सिंचन वाढवा. अनेक बेरोजगाराचे प्रश्न आहेत, ते बेरोजगारीवर तर कुणी बोलत नाही, सिंचनावर कुणी बोलत नाही. त्यानं पैसे खाल्ले, त्यानं ही केलं, त्यानं जमीन घेतली. अरे बाबा काय करणार, आम्ही काय करणार साहेब. आम्ही आमचं काम होतं मतं द्यायचे. ज्या दिवशी पेटीत आमचं ती मत आम्ही बटन दाबलं, आमच्या हातावर शाई ओढली. आमचं काम काय असतंय, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. खेचराचं काम काय असते, कार्यकर्त्याचं काम काय की वाळू आणणे आणि जिथं काम चालू आहे आपापल्या मालकाच्या तिथं ज्यानं लावलंय त्या प्रमुखांनी तिथं नेऊन वाळू उलतायची, पुन्हा त्याला एक छकारी मारली की ती पुन्हा नदीवर जाते. तसं कार्यकर्त्याचं काम आहे ना. एकीकडे आबा राजकारण जर होत असेल तर आपली जी भूमिका आहे ते देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा याच्यासाठी काय भूमिका असणार आहे? आम्ही देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आमच्या अजितदादांनी उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की आता आम्ही संजय दौंड, आवताडे, गरड, हे आपले सोळंके साहेब, सोनी, गोविंदराव देशमुख, आम्ही सगळी ही आमची मागं बसलेली मंडळी, आम्ही 100 जणांचं शिष्टमंडळ चाललोत आणि आम्ही त्यांना विनंती करणार आहेत की आमच्या माऊलीला, आमच्या पोरीला, संतोष अण्णाच्या मंडळीला नोकरी, एक तरी नोकरी त्या घरामध्ये द्या. त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे आणि आम्ही ती नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे, आमची बहीण आहे ती, आमच्या बहिणीसाठी आम्ही पाठपुरावा करणार. आम्ही काही उपकार करायला नाहीत. दुःख झालंय म्हणजेच तुम्हाला हात वारे करून आम्ही भाषण केलं म्हणजेच आम्हाला दुःख झालं. माझा गेलेला माणूस तर वापस येणार आहे का? जो माणूस मृत्यू पावलाय, युगानुयुगे तुम्ही बघितलं, 10-10 हजार वर्षाची संस्कृती, गेलेला माणूस पुन्हा आला नाही. पुनर्जन्म आहे का हेही माहित नाही आम्हाला आणि तुम्हाला. म्हणून आमचं मत आहे की माझा माणूस गेला, माझ्या रक्तामासाचा माणूस गेला, म्हणून ह्या कुटुंबातला एक तरी नोकरी मिळावी ही तत्वता मान्यता आमचे नेते अजितदादा पवार आणि धनंजय मुंडेंनी दिलेली आहे. ते सोबत बसले होते, मी आणि संजय दौंड गेलो होतो. ही सगळी मंडळी आमची, गरड, सोळंके, आवताडे, आम्ही सगळेच होतो की एक नोकरी देणं ही आमचा आग्रह आहे, आमचा हक्क आहे, तुमचं कर्तव्य आहे. आमचा हक्क आणि तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही सामाजिक बांधिलकी, राष्ट्रवादी काँग्रेस हा 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो, म्हणून दादा तुम्ही नोकरी द्या. तर तत्वता मान्यता दिलेली आहे आणि ती नोकरी आम्ही घेणार. आता सुरेश दसांनी जर महायुतीच्या मध्ये विरोधात काम करत असतील आणि महायुतीचा धर्म पाळत नसतील, युतीचा धर्म पाळत नसतील, तर त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तक्रार करणार आहात का? आणि तशा पद्धतीने काय केलं का? आम्ही सन्मानाने मुख्यमंत्र्याकडे तर तक्रार करूच. मग त्यांना मुख्यमंत्र्याचं ऐकायचं नाही किंवा त्यांचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही, बावनकुळेवर विश्वास नाही, असंच भारतीय जनता पक्षावर विश्वास नाही असंच म्हणावं लागेल ना. रितसर तक्रार करणार आहात का त्यांची? आम्ही रितसर लिखित तक्रार करणार आहोत. संजय भाऊ, तुम्ही माजी आमदार म्हणून या एकूण प्रकरणामध्ये आणि धसांची भूमिका या संदर्भात तुमचं काय मत आहे? एकूण काय झालं पाहिजे या राजकारणामध्ये याच्यामध्ये? आणि हा लावतो, सगळेच लावतो, सगळे लावतो. हा नाही नाही तुझे हात थरथर कापू. खिशात ठेव. भाऊ, एकंदरीत हे प्रकरण अनेक दिवसापासून सुरू आहे, पण आता ही पत्रकार परिषद घ्यायला उशीर होतोय का? आणि आतापर्यंत तुम्ही सगळेजण शांत का होते? कैलासवासी संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, त्या हत्येचा मी प्रथमतः
निषेध करतो. मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ न्यायालयीन कारवाई पूर्ण करून रस्त्यावर फाशी द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला आणि न्यायालयाला मागणी करतो. आपल्या म्हणण्यानुसार की ही प्रेस घ्यायला वेळ झाला असं आपलं म्हणणं आहे, परंतु आरोपीच पकडले नव्हते आणि आरोपी पकडले नसताना आपण त्या संदर्भात काय प्रेस घ्यायची हा विषय आमच्यासमोर होता. पण ज्यावेळेस आरोपी पकडले आणि आरोपीच्या चौकशा पण सुरू झालेल्या आहेत. आपण पाहतोय, आपणच दररोज टी व्हीवर अपडेट देतात सगळ्या गोष्टीचं. पहिले सुरुवातीला जे आरोप पकडले त्या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आता काल परत तारीख होती, काल 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली. आणि आम्हाला विश्वास आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरचं अधिवेशन चालू असताना तर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सगळ्या जनतेला सभागृहामध्ये शब्द दिलेला आहे की या हत्येचे जे मारेकरी आहेत यांना तात्काळ अटक केली जाईल. या संदर्भामध्ये SIT, CID आणि पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी केली जाईल आणि ही सगळी परिस्थिती चालू आहे. परंतु या सर्व बाबीमध्ये कैलासवासी संतोष देशमुख यांच्या जी हत्या झाली हा विषय आपण जेव्हा जेव्हा हे मोर्चे पाहतोय, जो मोर्चा काल परवा पुण्यात झाला, परभणी झाला, बीड झाला, त्यामध्ये हत्येसंदर्भात कमी चर्चा आणि वैयक्तिक राजकीय हेवेदावे जे चालू आहेत. माझे मित्र सुरेश दस, आम्ही जिल्हा परिषदपासून आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. सुरेशांना तसं पाहिलं तर जिल्हा परिषदला मी आणि आबा 92ला आम्ही जिल्हा परिषदमध्ये प्रवेश केला. अण्णा 97ला आले होते आणि पण त्यांच्या नशिबाने ते विधानसभेत 5वी टर्म आहे त्यांची. आता मला एक त्यांना विनंती करायची आहे की अण्णा, हा जो विषय आहे हत्येच्या संदर्भात आम्ही तुमच्यासोबत, तुम्ही आम्हाला कुठेही बोलवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमची स्पष्ट भूमिका आहे की कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना रस्त्यावर फाशी द्या. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांची हत्या केली त्याला शब्दच नाहीत. परंतु तो विषय बाजूला ठेवून तुम्ही वैयक्तिक जे विषय इथं हे करताय भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी, परळी शहरामधला मग तर राखेचा विषय असेल, पीक विम्याचा विषय आपण काढलेला आहे, तिथल्या अनेक खुनाचा विषय काढलेला आहे. आपल्याला सभागृह आहे, तुम्ही आमदार आहेत, तुम्ही 5व्या टर्मचे आमदार आहेत, तुम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सभागृहात हा विषय घ्या ना. या सभागृहात 288 आमदार आहेत, तिथं विधानसभेचे अध्यक्ष यांच्यासमोर तिथं मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी हा जो विषय घेतला तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आणि जे सत्य असेल तेही समोर येईल ना. परंतु रस्त्यावरती तुम्ही डायरेक्ट, मग आपण एका पक्षात काम करतोय, आज एका सरकारमध्ये आपण सगळी म्हणून काम करतोय. दादा असतील, फडणवीस साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, तुम्ही स्वतः म्हणजे सुरेश अण्णा असतील, तुम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करत असताना, एका सरकारमध्ये असताना आपल्या एका सहकार्यावर रस्त्यावर आरोप करण्यापेक्षा कॅबिनेट मीटिंग आहे, तुम्हाला विधानसभेचं सभागृह आहे, त्या ठिकाणी या गोष्टी बोलत असं माझी अण्णांना विनंती आहे. परंतु यामधून काय व्हायला माहिती आहे का, विशेष म्हणजे वातावरण जे सध्या सामाजिक बिघडत चाललंय, वंजारा मराठा हा वाद लोकसभेपासून फार उफाळून आलेला आहे. माझी नम्र विनंती आहे सर्व ज्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना, जनतेला, की बाबांनो, जातीपातीच्या राजकारणामध्ये कुणी पुढे जात नसतं. कुणाला आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, कुणीही एखादा उमेदवार एका जातीवर निवडून येत नाही. आता आष्टीत पाहिलं असेल तर अण्णांना वंजारा समाजाने मदत केलेली आहे, मराठा समाजाने केली, इतर समाजाने केलेली. तीच प्रतिनिधी आपण जर परळीत पाहिली, धनंजय मुंडे साहेबांना जवळपास 1,40,000 मतांनी ते निवडून आले. या ठिकाणी मुंडे साहेब एकट्या वंजाराचे मतं निवडून आणलेत, कारण वंजारा समाज मतदानाचं 80-85,000. मग तिथं मुस्लिम समाज असेल, इव्हन मराठा समाज असेल. आता या ठिकाणी राष्ट्रराव आहेत, गुणराज देशमुख आहेत, राजभाऊ अवताडे आहेत, वैजनाथराव आहेत, आमचे अजितदादा गरड आहेत, दलित समाज आहे, मुस्लिम समाज, सगळ्या समाजाची माणसं या ठिकाणी आहेत. आणि आम्ही सर्व धनंजय मुंडे साहेबांना या विधानसभेला मदत केलेली आहे. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की कुठलाही राजकारणी एका समाजावर मोठा होत नाही, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा काहीतरी हेवेदाव्याच्या माध्यमातून आज जे जिल्ह्यामधलं वातावरण दूषित होतंय,
माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपल्यासमोर अनेक विषय आहेत. आज घडीला संतोष देशमुखांची हत्या हा विषय तर फार मोठा विषय आहे, परंतु अनेक विषय आहेत आपल्यासमोर. आज तुम्ही पाहताय की शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात पडू नये, सोयाबीनची खरेदी बंद आहे बारदाना अभावी, बेरोजगारांना तरुणांना काम नाही. म्हणजे आपल्यासमोर अनेक विषय असताना केवळ धनंजय मुंडे साहेब, अजितदादा, राष्ट्रवादी पक्ष या बाबी आपण थोडा थांबवाव्यात. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्हाला जे काय सांगायचं आहे, मुख्यमंत्री तुमच्या मर्जीतले, तुमच्या जवळचे, त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांना बंद दाराआड तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा. तसं मी काल पाहिलं आपण किंवा म्हणजे बावनकुळे साहेबांनी त्यांना टी व्हीवरती त्यांना म्हणजे असं तंबी म्हणता येत नाही, पण त्यांना बोलावून घेतलं किंवा तुम्ही मुंबईला या, तुमच्यासोबत चर्चा करायची. मात्र जर आपण सगळं बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे राजकीय म्हणजे आपण जर बघितलं, न्यायालयाने सुद्धा त्या दिवशी निरीक्षण मांडत असताना म्हटलं की संघटित गुन्हेगारी आहे, आणि या संघटित गुन्हेगारीला नेमकं कोण पाठबळ देत आहे, आणि जर ते पाठबळ देणारे जे कोण असतील संघटित गुन्हेगारीला, तर त्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे का? आता एकंदरीत जे अंगुली निर्देश केले जात आहेत या सगळ्या पद्धतीचे जे माफिया राज असेल या सगळ्याच्या अनुषंगाने ज्याच्या संदर्भात नावाचा उल्लेख वारंवार केला जातो, ही जी संघटित गुन्हेगारी आहे ही थांबण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? प्रत्येक समाजामध्ये बुद्धिजीवी जसे बुद्धिजीवी असतात तसे गुन्हेगार पण असतात. त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. म्हणून ही जी गुन्हेगारी आहे, संघटित गुन्हेगारी, ही थांबलीच पाहिजे. हे एक प्रकरण झालं, असे अनेक प्रकार पुढे होऊ शकतात. म्हणून ज्यांनी कुणी या पद्धतीचं आता म्हणजे ही घटना झालेली देशमुखांची, यामध्ये जर यांना फाशी शिक्षा झाली साहेब, तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की ज्यांच्याकडून डोक्यामध्ये ह्या गोष्टी असतात ते निश्चितपणे थांबतील. आणि यासाठी माझी दुसरी एक विनंती आहे राजकारण्यांना सगळ्या, मी एक माजी आमदार आहे, परंतु जे कोणी आहेत आज सत्तेमध्ये आहेत, सत्तेत नसतील, सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा गोष्टीला थारा दिला नाही पाहिजे. जे कोण अशा प्रवृत्तीचे तरुण मुलं असतील किंवा गुन्हेगार असतील, अशा लोकांबद्दल पोलिटिशियनला चुकूनही यांनी जर नाही फोन केला तर निश्चितपणे सांगतो या गोष्टीला आळा लागू शकतो. पालकमंत्री पदाच्या संदर्भातली चर्चा होते, नेमकं पालकमंत्री कोण? तुम्ही माजी आमदार आहात, कोण पालकमंत्री असलं पाहिजे? बहुतांश लोकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावं, तुमची काय मागणी आहे? या संदर्भामध्ये मी फार भाष्य करणार नाही, कारण या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री दादा आणि शिंदे साहेब हे तिघं बसून निर्णय घेणार आहेत. कारण या विषयावर मी बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. तर महायुतीतले तुम्ही सगळे घटक आहेत, मात्र सुरेश धस अनेक वेळा हे उघडपणे बोलतायत, त्याच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? काय मागणी असणार आहे? आमच्या अध्यक्षांनी सांगितलं ना, त्यांनी जे सांगितलं त्यामध्ये आम्ही सर्वजण जाऊन सीएम साहेबांना भेटणार आहे. काय मागणी असणार? नाही, अध्यक्षांनी सांगितलं त्या बाबतीला मी त्यांच्या सोबत आहे. आता हे आमचे दोन राहिले अजितदादा. नाही बोला हां, वेगळा प्रश्न विचारा. सोळंकेले का ना अजितदादाला एक विचारा. म्हणजे जी हुशार आणि अभ्यासू पोरं हे दोन माणसं आहेत, त्यांना विचार. ते बी ते अजित बी हुशार आहे पोरगा. सोळंके साहेब, तुमच्या महायुतीमधले नेते जे आहेत ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतायत, टीका करतायत, आणि परळीमध्ये जे गुंडा राज आहे चालू आहे अशा संदर्भात टीका करतात, कसं बघताय? मी सर्वप्रथम आपल्याला सांगतो, ही जी घटना घडलेली आहे, संतोषजी देशमुख यांची जे हत्या झालेली आहे, त्या घटनेच्या आडून कुठंतरी त्या घटनेला बाजूला करून, त्या घटनेचं भांडवल करून या ठिकाणी राजकीय हल्ले करण्याचं काम, ज्यांना या ठिकाणी नेतृत्व करण्याची या ठिकाणी संधी त्यांना पाहिजे, आणि कुठंतरी नामदार धनंजय मुंडे साहेबांचं खच्चीकरण करून त्यांना बाजूला करून स्वतःचं नेतृत्व उदयास आणण्यासाठी या घटनेचा ते फायदा घेत आहेत. कारण ह्या संवेदनशील घटनेमुळं या ठिकाणी आम्हाला कोणालाही या ठिकाणी त्यांना विरोध करता येत नाही. कारण काय होतं आहे, आम्ही जर त्यांना विरोध केला तर संतोष देशमुख यांच्या घटनेचा ते विरोध करतायत असं ते दाखवतात. म्हणून आम्ही या ठिकाणी शांत आहेत. जर आम्हाला ही संतोष देशमुख यांची घटना सोडून जर त्यांनी वेगळं व्यासपीठ तयार करून जर ह्या विषयावर जर समोर आले तर आम्ही त्यांना दाखवून देऊ ना.
दूध का दूध पाणी का पाणी काय असते ते. मात्र आम्हाला या ठिकाणी ह्या घटनेचं आम्हाला गांभीर्य आहे. संतोष देशमुख यांची जी घटना घडलेली आहे, निश्चितच त्या घटनेनं आम्ही सर्व व्याकुळ झालेलो. त्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणी उत्तर देऊ शकत नाहीत, याचा ते फायदा उचलतात. आणि आम्ही किती दिवस शांत बसायचं? आज 25 दिवस झालेले आहेत. आम्हाला वाटतं आरोपी अटक झालेले आहेत. आम्ही पाहतोय की आज नाही उद्या शांत होईल. मात्र ह्याला संतोष देशमुखचं फक्त नाव पुढं करतात, फोटो पुढं करतात, त्यांच्या कुटुंबाला सोबत घेतात आणि या ठिकाणी मोर्चे विविध ठिकाणी काढून त्या ठिकाणी हे बाजूला ठेवतात आणि बाकीचे विषय घेऊन ते पुढे येतात. आपण बघितलं सोडाचं राजकारण म्हणावं लागतंय. कारण या ठिकाणी त्यांना हे जर घटना ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी ज्या तारखेला झाला त्याच दिवशी जर सर्व मंत्रिमंडळ झालं असतं ना, तर संतोष देशमुखच्या घटनेकडे ह्या लोकांनी बघितलं बी नसतं. मात्र बाकीचे जे कॅबिनेट मंत्री होणार होते, मग तिथं आमदार धनंजय मुंडेला कुठेतरी बाजूला करावं, त्यांना मंत्रिपदावर घेण्यात येऊ नये, याच्यासाठी ह्यांनी ही ताकद लावली आणि या विषयाचा भाऊ केला. मात्र निश्चितच त्या संतोष देशमुख यांना या ठिकाणी न्याय द्यायचं काम सर्वजण करणार आहेत. नामदार धनंजय मुंडे साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली, आपल्यासमोर स्पष्ट केलेली, सर्वांना फाशी दिली पाहिजे म्हणलेले आहेत. आणि या ठिकाणी सर्व कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासोबत आम्ही सर्व ताकदीनं आहोत. मात्र हा सगळा प्रकार खंडणीच्या प्रकरणातून झाल्याचं देखील बोललं जाते. खंडणीचा सुरुवातीचा घटना आहे, त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. तर नेमकं खंडणीचं साम्राज्य कोण चालवतं, त्यावरती काय कारवाई झाली पाहिजे? नाही, हे जे प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी जी काही कंपनी आहे त्या कंपनीच्या ठिकाणी मस्साजोगचे काही कर्मचारी तिथं काम करत होते. त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यालाही माहीत नाही की हे लोक तिथं कशाला आलेत आणि त्या ठिकाणी ह्यांना संतोष देशमुखलाही माहीत नाही की तिथं काय प्रकार चाललाय. संतोष देशमुख यांच्या गावातल्या एका तरुणाला, दलित तरुण आहे तिथं कामाला असतो, आणि त्याच्यावर त्या ठिकाणी त्याला मारहाण केली होती आणि त्याला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी सरपंच गेले आणि मग त्यांचं तिथं भांडण झालं. इथं त्यांना कुठलीही खंडणी आणि कुठलाही विषय तिथं कोणालाही माहीत नव्हता आणि मग या ठिकाणी पुढे ह्या घटना उद्भवत गेल्या. मात्र त्याला त्या ठिकाणी जी घटना घडली ही तिथं संतोष देशमुख हे त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला मदत करायला गेले होते. पालकमंत्री पदाबद्दल कोण पालकमंत्री असलं पाहिजे? आता सगळे मागणी करतात पालकमंत्री. पालकमंत्री कोण असला पाहिजे हे जर कार्यकर्त्याच्या मनावर झालं असतं तर मी एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष झालो नसतो का? कार्यकर्ता पण अपेक्षा तर असेल ना? नाही, अपेक्षा तर आहे. प्रत्येकाला काय वाटतं, यशोशक्तीचं प्रतीक आहे ना. मला वाटतंय मी उद्या आमदार व्हावं, आमदाराला वाटतंय मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटतंय मुख्यमंत्री व्हावं, हे सगळं वाटणं आहे. पण धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका अशा पद्धतीने मागणी केली जाते आणि देवेंद्र फडणवीस किंवा आम्ही धनंजय मुंडे सक्षम कार्यकर्ता आहे, नेता आहे म्हणून आम्ही धनंजय मुंडेंनाच पालकमंत्री करावं अशा प्रकारचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाकडे केलेला आहे. पण ते 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे आता काय त्यांचं काय ठरलंय, ह्या जिल्ह्यातला करायचा का दुसऱ्या जिल्ह्यातला, त्यांची जी पॉलिसी असेल त्याप्रमाणे होईल. पण आम्हाला जी सांगितलं मागणी की आपल्या पक्षाच्या शिस्तीतून चालायचं, आम्ही निवेदन दिलं एवढंच की धनंजय मुंडेंना पालकमंत्री करा. आता करणं न करणं पक्षश्रेष्ठी. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्याच्यामुळे तपासावरती इफेक्ट होत आहे अशा पद्धतीने. नाही, आरोपी पकडलेत ना आता. धनंजय मुंडे काय न्यायाधीश आहेत का पोलीस आहेत, कोण आहेत ते? त्यांच्या हातात काय? तुम्ही हे सगळं गृहमंत्री माननीय देवेंद्र भाऊच्या हातात आहे. आता 200 पोलीस काम करतायत त्याच्यामध्ये, ते पकडलेत आणि निश्चितच सगळे पुरावे गोळा करून त्यांना फाशी होणारच आहे ना. म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा, त्या सजेचा, ह्याचा काही म्हणजे लिंक लागत नाही ना कुठंच काही. उगा आता मागणी करायची, म्हशीनं दूध कमी दिलं तरी बी राजीनामा द्या म्हणणारे ही लोक काही आहेत, त्यांच्या राजकारणासाठी फिरतायत. आता या आंदोलनामध्ये स्वतः छत्रपती संभाजीराजांनी भूमिका घेतलेली, पुढाकार घेतलेला, त्यांना काही फिडिंग केले का चुकीच्या पद्धतीने? संभाजी त्यांनी सुद्धा सांगितले की राज्यपालाला त्याला भेटले आणि राजीनामा घ्यावा असं त्यांनी मागणी केली संभाजीराज. हो, संभाजीराजांनी काय मागणी करावी हे आता त्यांचं वैयक्तिक मत आहे. संभाजीराजांचं चुकीची फिडिंग केली का असं वाटतं का तुम्हाला? आता कसं आहे, ह्या ज्या राज्यातल्या छत्रपतींच्या गाद्या आहेत त्याच्याबद्दल आदर व्यक्त करून आपणही त्याच्याबद्दल न कॉमेंट्स केलेली बरी, चर्चा न केलेली बरी.